मैं भारत को भारतीय मान्यताओं के अनुसार फिर से खड़ा करना चाहता हूं, उस काम में लगा हूं। आज 15 ऑगस्ट 2026 म्हणजेच आज आपल्या भारताला स्वातंत्र्य होण्यासाठी 79 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आपण 80व्या वर्षी स्वातंत्र्याचं आता पदार्पण केलेलं आहे। या एवढ्या मोठ्या अनुभवातून आपण जे शिकलो, बघितलं, जाणवलं तेच मी आज तुमच्या समोर मांडणार आहे। स्वातंत्र्य झाला म्हणजे त्यावेळेस नेमकं झालं काय, हे प्रश्न मला पडतो। तर त्यावेळेस जे झालं ते काय झालं, सगळ्यात महत्वाचं आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी 3 व्यक्ती महत्वाचे होते। एक होतं मोहम्मद अली जिना, पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी। इम्पॉर्टंट। तर तिघांनी जे शिक्षण घेतलं होतं ते इंग्लंड येथे इन टेम्पल म्हणजे इंग्रजांची जे विद्यापीठ होतं, कॅम्ब्रिज विद्यापीठ, तिथं त्यांनी शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण घेऊन आपल्या भारतावरती कायदे करून लोकांना गुलामगिरीत कसं ठेवायचं याच्याविषयीच ते शिक्षण होतं। तर सगळे हे वकील लोक, तर यांनी कागदोपत्री स्वातंत्र्य घेतलं। म्हणजे आज याच दिवशी 15 ऑगस्ट 1947 ला आपल्या भारतात 35,634 कायदे लागू झाले आणि हे कायदे इंग्रजांनी तयार केले होते भारताला गुलाम ठेवण्यासाठी, लोकांवरती राज्य चालवण्यासाठी। मुळात हे कायदे जे बनले ते 1862 मध्ये बनले। ते आयपीसी, सीआरपीसी, सीपीसी आणि आयसीएस हे कायदे तेव्हापासूनच लागू झाले आणि आतापर्यंत पण तेच लागू आहे, त्याच्यात कोणताही बदल झालेला नाही, हे आपण अनुभवलं। आणि कायद्याची भाषा अशी आहे, कोणालाही लवकर न्याय भेटलेला नाही, सगळे यांनी कंटाळलेले आहे। हे आपली देशाची कायदे व्यवस्था आहे, न्याय व्यवस्था आहे। दुसरीकडे आपली संसद हे ईस्ट इंडिया कंपनीचं एक पार्ट आहे। ईस्ट इंडिया कंपनी ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती। आज मी काही गोष्टी गुगलवर सर्च करतो, ते गोष्टी मला भेटत नाही। माहिती आहे काय ते? सीबीडीसी करन्सी कोणी लॉन्च केली? गुगलकडे उत्तर नाही। तो कोणाचाही अनौपचारिकपणे नाव सांगतो। ती डिजिटल करन्सी जे लॉन्च केली ती हे रॉकफेलर, ज्यांच्या सर्व रिझर्व्ह बँक आहे। हे रिझर्व्ह बँकची जी सिस्टीम आहे, जशी भारतात आरबीआय, भारतीय रिझर्व्ह बँक, थायलंड रिझर्व्ह बँक, अमेरिका रिझर्व्ह बँक, हे दक्षिण आफ्रिका रिझर्व्ह बँक, हे जे बँक आहे ते सगळ्या देशांचा मध्य केंद्रीय बँक आहे आणि यांची मुळात मोठी जी बँक आहे त्याला वर्ल्ड बँक असे म्हणतात। वर्ल्ड बँकच्या अंडरमध्ये हे सगळ्या बँका काम करतात। डब्ल्यूएचओच्या अंडरमध्ये सगळी वैद्यकीय व्यवस्था कार्य करते। डब्ल्यूटीओच्या अंतर्गत सगळी ट्रेडिंग प्राइस मेकरचं काम करते। ह्या ज्या मोठ्या संस्था आहेत त्या इंग्रजांनी भारतातून, म्हणजे भारतात त्यांनी ब्रँचेस दिल्या, मुळात ते संस्था त्यांनी तिकडे नेल्या। आता ब्रँचेस इथं दिल्या तर ते खुर्चीवर जर कोणी बसलं तर बँकिंग प्रणाली तीच चालणार। एक बस आहे, त्या बसमध्ये आपण ड्रायव्हर बदलला, बस नाही बदलली, बस तीच आहे इंग्रजांची। सिस्टीम सगळे त्यांच्याच आहे, इंडियन एज्युकेशन ऍक्ट त्यांचाच आहे, शिक्षण प्रणाली पण आपण चेंज नाही केली, कायदे तर सोडाच, पण आता अपडेट व्हायला आपण शिक्षण प्रणाली चेंज करायला पाहिजे होती। आजची शिक्षण पद्धती फक्त कारकून पद्धती आहे, वेल एज्युकेटेड पर्सन बनतो, पण क्रिएटिव्ह थिंकिंग हे नाही त्याच्यात। आणि मला आता असं जाणवतंय की पुढची जी परिस्थिती आहे खूपच भयंकर आहे। एआय, मेटा, चॅटजीपीटी, जेमिनी, विचार करण्याची प्रक्रिया थांबली। जे आपले हार्ड कॉपी पुस्तक ते क्लाउड मध्ये जमा झाले आणि मी मगाशी सांगितलं तुम्हाला, काही प्रश्नांची उत्तरं गुगल देत नाही आणि दिली तर ते
उलट सुलट देऊन टाकतो. आपण काय करणार त्याला? आपल्याकडे काही पर्यायच नाहीये. आणि मुळात जर सांगितलं तर हे जे सिस्टीम आहे अल्गोरिदमची, याच्यात काही शब्द जर चेंज केले तर पूर्ण दुनियात वर्ल्ड मध्ये दिसणारे ते शब्द दिसत नाही. म्हणजे आपल्याला जे क्रिएटिव्ह थिंकिंग आपल्याला पुस्तक वाचून भेटत होती, ते पुस्तक आता क्लाउड मध्ये जमा होत आहे. क्लाउड स्टोरेज माहिती का? ते हवेत असतं. आपल्याला ते सबस्क्राईब करून ते घ्यावं लागतं. आपल्या मोबाईल मध्ये असून पण आपल्याला ते दिसत नाही. पैसेच पेड करावे लागतात. वर्ल्ड बँकचा तर अजेंडा आहे 2030 पर्यंत तुमच्याकडे काही नसेल परंतु तुम्ही खुश असणार. न्यू वर्ल्ड ऑर्डरचा 2047 पर्यंत एक अजेंडा आहे. CBDC करन्सी लावायची. तर ती कशी लावायची? मुळात लहान मुलांना शिष्यवृत्ती म्हणून बँकेत खाते खोलायला लावायचे. थोडे फ्रॉड झाले का त्यांना लाडकी बहीण, आता मुलींसाठी लाडकी बहीण, मुलांसाठी शिष्यवृत्ती, PM किसान, वृद्ध संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, हे असले त्यांनी योजना जे काढले आहे, फक्त त्यांचं मूळ उद्देश आहे तुम्ही बँकेत जास्तीत जास्त खाते खोलायला पाहिजे आणि ते खाते जास्तीत जास्त खोलल्यामुळे त्यांना CBDC करन्सी आणायला खूप सोपं जाईल. याचे फायदे काय त्यांना? याचे फायदे म्हणजे आपण पुन्हा गुलामगिरीत गेलो. हे जे डिजिटल आकडे आहेत तुमच्या आमच्या मोबाईलमध्ये, ते आकड्यांमध्ये आपलं कंट्रोल नाही. मग USAचे, संयुक्त राज्याचं, ते मोबाईल मधली सिस्टीम पूर्णच त्यांच्याकडे गेलेली. आपण जे बोलतो ते ऐकतो. गुगल आपल्याला जे आवडतं तेच ते दाखवतो. सायकोलॉजिकल वर चालतो अल्गोरिदम. टेक्नॉलॉजी खूप खूप आत शिरते आणि याचे परिणाम इतके भयानक आहे लोकांना गुलामगिरीसाठी नेण्यासाठी. हे मी जेव्हा CBDC करन्सी विषयी वाचलं तेव्हा माझ्या मुळात लक्षात आल्यानंतर डोकं शिन्न झालं. म्हणजे डिजिटल करन्सी, डिजिटल आकडे. आता पुढे चालून एक वॅलेट येणार आहे. वॅलेट म्हणजे तुम्हाला पॉकेट मनी डिजिटल. फक्त ते पॉकेट मनी कुठे चालणार? काही दिवसानंतर काही पॉकेट मनी एवढ्याची दारूच प्यावं लागेल. हे हॉस्पिटलसाठीच चालेल, हे तुम्हाला किराणासाठीच चालेल. एक कॉइन सारखं, एक कुंपण. ते पैसे तिथे खर्चच करावा लागेल. नाहीतर ते आपले जे MB येते का 1.5 GB 2 GB 24 तासासाठी, ती कशी चालल्या जाते तसे ते पैसे पण जाणार आहे. होय, खरंच एवढी बारकाईने ते CBDC करन्सी बनवलेली आहे. तर त्याच्यामध्ये डिजिटल अरेस्ट, आता मी नवीन शब्द ऐकला. तुम्ही पूर्ण जगात फिरणार आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट जर केलेले असेल, तुम्हाला तिथं आधार कार्ड चालणार, तुमचा मोबाईल नंबर पेड होणं म्हणजे तुमचं फोन पे चालणार नाही, तुमचं GPay चालणार नाही डिजिटल अरेस्ट मध्ये. म्हणजे तुम्ही तुमच्या ID वरून पैसे कोणाला पाठवू शकत नाही आणि घेऊ शकत नाही. याला त्यांनी नाव दिलेलं आहे डिजिटल अरेस्ट. तुम्ही कुठेही फिरा पण एक चहा सुद्धा पिऊ शकणार नाही आणि पैशाशिवाय ते तर शक्यच नाही. आपले पुस्तकांचं क्लाउड झालंय. म्हणजे जे आपण हार्ड कॉपी जे लिहून ठेवल्या होत्या ते आता क्लाउड मध्ये जमा झालंय आणि पुस्तकं कोणी आता वाचायला रिकामं सुद्धा नाही. नवीन जे पिढी येणार आहे ते गुगललाच विचारणार, खुलजा सिम बोल दे बाबा. आता त्यावर जे हे विचारणार त्याच्यावरच विचार प्रक्रिया चालणार. म्हणजे त्यांनी AI ला पुढे केलंय. मानवी बुद्धीपेक्षा AI ला जास्त महत्व दिलंय. याच्या मागची चाल काय त्यांची? मग लोकांना गुलामगिरीत ढकलायचं आणि कंट्रोल पूर्ण न्यू ओल्ड ऑर्डर. सगळ्या देशांची एकच सत्ता. 1 नेशन 1 आर्मी, 1 पर्सन 1 अकाउंट, एक व्यक्ती एक ID,